इयत्ता 4थी कविता 23वी म्हणा खानदेसनी माटी भाग 2। खानदेशाची थोरवी सांगताना पुढे कवयित्री काय म्हणत आहेत ते आता आपण पाहूया। लोणीसारखी मऊ पिकस सालोसाल, लोणीसारखी मऊ पिकस सालोसाल, साय माय गहू मना खानदेसनी माटी, साय माय गहू मना खानदेसनी माटी, मना खानदेसनी माटी, हो मना खानदेसनी माटी। मुलांनो, इथे शकुंतलाबाई म्हणतात की माझी खानदेशी माती ही लोण्यासारखीच मऊ आहे आणि या मऊ मुलायम अशा मातीतून वर्षानुवर्षे सायमाय नावाचा गहू पिकवला जातो। आता आपण कवितेच्या ओळी पाहूया। माटी भगवाना सदा तिन्हा जीवरा, माटी भगवाना सदा तिन्हा जीवरा, नाही कसा निवाना मना खानदेसनी माटी, नाही कसा निवाना मना खानदेसनी माटी, मना खानदेसनी माटी, हो मना खानदेसनी माटी। मुलांनो, जिव्वर या शब्दांचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? मॅडम, जिव्वर या शब्दाचा अर्थ जीवावर असा असावा। शाबास, अचूक उत्तर दिलंस तू। मुलांनो, येथे कवयित्री सांगतात की माझी खानदेशातील माती खूपच भाग्यवान आहे, कारण तिच्या जीवावरच सगळे पोसले जातात आणि तिच्यामुळेच कोणालाही कशाचीही उणीव भासत नाही। अशी आहे खानदेशी मातीची थोरवी। मुलांनो, आता तुम्ही मला सांगा, कवयित्रीने खानदेशी मातीला कशा कशाची उपमा दिली आहे? प्रत्येकाने एक एक उपमा सांगा। हां। मॅडम, खानदेशी माती म्हणजे सोन्याचे ताट। मॅडम, खानदेशी माती म्हणजे सोन्याची मूस। मॅडम, खानदेशी माती म्हणजे चांदीचा तुकडा। मॅडम, खानदेशी माती म्हणजे लोणी। अरे वा, खूप छान। तुमची सगळी उत्तरे अगदी बरोबर आहेत। मुलांनो, या मातीच्या जीवावर कितीतरी लोक पोसले जातात अशी या मातीची ख्याती आहे। मुलांनो, ही कविता वाचल्यावर अहेर आणि बोलीची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या बोलीत ळ हे अक्षर नाही, त्या जागी य वापरला जातो। म्हणजे केळीऐवजी केळी, कमळऐवजी कमळ। हे शब्द तर कवितेतच आले आहेत, पण डोळेऐवजी डोळे असे म्हणतात। बहिणाबाई चौधरींची गाणीही याच बोलीत आहेत।